नमस्कार. आमचा स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे झाडांपासून. आता बघा झाडं कुंडीत किंवा जमिनीवर लावलं म्हणजे झालं असं नाही. त्यांची काळजीसुद्धा घेतली पाहिजे, त्यांची निगा राखली पाहिजे. आता झाडांना पाणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी घालायचं असतं, जेणेकरून पाण्याची वाफ होणार नाही आणि झाडे पाणी शोषून घेऊ शकतात. आता पाणी हे झाडांच्या मुळांशी घालायचं असतं, पण मी त्यांना अशी अंघोळसुद्धा घालून घेतलेली आहे. मी तर मातीचा वरचा थर सुकला की लगेच झाडांना पाणी घालते. कारण बघा झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्या सोनचाफ्याला तर भरपूर कळ्या आलेल्या आहेत. झाड छोटंसं दिसतं पण भरपूर कळ्या आलेल्या आहेत. मला तर वाटत होतं जगतंय की नाही काय माहिती. पण आपल्या झाडावरती भरपूर कळ्या आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे गुलाबाचं होतं झाड त्याला सुद्धा अशा बारीक फूट फुटलेली आहे. तर आज मी हॉलमध्ये थोडं चेंजिंग केलं होतं. मोठा सोफा एका बाजूला आणि 2 चेअर एका बाजूला असं मी केलं होतं. व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीनं सोफा स्वच्छ करून घेतला, पूर्ण धूळ काढून घेतली. एक नंबर मशीन आहे हे. तर आपलं घर नीटनेटकं ठेवण्यासाठी पसारा रोजच्या रोज आवरावा. प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवावी. या छोट्या-छोट्या सवयी जर तुम्ही लावून घेतलात, तर तुमचे घर नेहमी प्रसन्न आणि नीटनेटके राहील. आता बघा स्वच्छ घर आणि स्वच्छता कोणाला आवडत नाही, हो ना? आता मला माझा सोफा स्वच्छच दिसत होता, तरी पण आता काढलंय तर झाडूया म्हटलं. पण किती धूळ होती बघा त्यात व्हॅक्यूम क्लीनरनं सगळी धूळ ओढून काढली होती. तर त्याच्यानंतर मी स्वामींची पूजा केली. झाड झटक झाले की मी सगळ्यात आधी स्वामींची पूजा करून घेते, पण आज नाही. आज सगळं डीप क्लीनिंग वगैरे करून घेतली आणि मग स्वामींची पूजा करून घेतली. तर आज मी स्वामींना गुलाबाच्या पाकळ्यांचा हार बनवलेला होता. किती छान दिसत आहे स्वामी महाराज. आणि स्वामींना मी आज हा पोशाख घातलेला होता आणि हा फेटा मी स्वामींसाठी घातलेला होता आज. स्वामी महाराजांची पूजा करून झाल्यावर मी देवघरातली पूजासुद्धा करून घेतली. देवघर हे लाकडी असावं असं म्हणतात, पण माझं देवघर लाकडी नाही, ग्रेनाईटचं आहे. एकदा का देवपूजा झाली की आपलं दुसरी कामं करायला मोकळं होतं. म्हणून मी पहिल्यांदा स्वामींची पूजा, देवपूजा करून घेते. त्याच्यानंतर म्हटलं मशीन लावून घेऊया, म्हणजे धुणं एकदा झालं की आपल्याला सगळी कामं आवरल्यासारखी वाटतात. तेवढ्यात माझं एक पार्सल आलं होतं. मी साडी मागवली होती. अगदी प्लेन आहे, पण मला त्याच्यावरचं ब्लाउज खूप आवडलं होतं. तर अशा पद्धतीने मी सोफा या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला असं लावून घेतला. मध्ये पेस मोकळा ठेवलेला होता. आता किती छान सुटसुटीत दिसत आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.